गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूयात आजचं बातमीपत्र। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। अफजल खानाची फौज, महिषासूर, महाराष्ट्र तोडणारे अशा शब्दात भाजपवाल्यांना हिणवणाऱ्या शिवसेनेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उंदीर म्हटलंय। ज्या उंदराला वाघ बनवले तोच उंदीर आता त्यांच्या कवितेला खायला निघालाय, असे शहा म्हणालेत। शहांच्या या टीकेनंतर दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आहेत। शिवसेना भाजप युतीतील घटस्फोटानंतर सुरुवातीला शिवसेनेवर टीका न करण्याची भूमिका भाजपने घेतली होती। मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये भाजपला झोडपण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता भाजपचे नेतेही आक्रमक झालेत। मराठवाड्यातील सिल्लोड येथे झालेल्या सभेमध्ये अमित शहा यांनी टीकेमध्ये हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले। तो महात्मा के पास हर प्रकार के प्राणी आते थे, चूहा भी आता था, बिल्ली भी आती थी, कुत्ता भी वहां बैठता था, शेर भी बैठता था। तो एक दिन चूहा महात्मा जी के पास चला आया और आने के बाद उसने कहा, महात्मा जी ये बिल्ली मुझे खाए जा रही है, आप मुझे बताइए। महात्मा को चूहे की दया, उन्होंने हाथ में पानी लिया, अभिमंत्रित किया और चूहे पे डाल दिया, चूहा बिल्ली बन गया। बाद में कुत्ता बिल्ली पर लपका तो फिर से वो महात्मा की शरण में बिल्ली गई, कहा कि महात्मा जी ये कुत्ता मुझे खाया जा रहा है, आप बचा लीजिए। तो महात्मा ने पानी फिर से डाला, बिल्ली कुत्ता बन गई। फिर कुत्ते पर शेर झपटा तो शेर भी पहुंचा, कुत्ता भी पहुंचा महात्मा जी के पास। महात्मा जी ने पानी डाला, कुत्ता शेर बन गया। और बाद में शेर बनने के बाद वो चूहा जो था उसने कहा, महात्मा जी मुझे भूख लगी है, मैं आपको खा जाऊंगा। जिन्होंने चूहे से शेर बनाया उसी को वो खाना चाहता था। तो तुरंत ही महात्मा जी ने कहा, कोई बात नहीं, खा जाओ भैया, मैं फिर से एक बार पानी छांटकर तुझे पवित्र कर दूं। तो उसने कहा, ठीक है महात्मा जी, मुझे पवित्र कर दीजिए, पाप तो मैं कर ही रहा हूं। तो महात्मा जी ने पानी छांटकर कहा, पुनरो मूषक भव, शेर चूहा बन गया। ये चूहे आपके वोट से शेर बनकर जनता को दुखी कर रहे हैं। इस मतदान में शेर को फिर से चूहा बनाने का काम महाराष्ट्र की जनता ने करना है। ये अहंकारी गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांप्रमाणे जळगाव बार असोसिएशनच्या निवडणुका या अतिटट्टीच्या होणार असं चित्र दिसतंय। आतापर्यंत वकिलांच्या लढती या दुरंगी किंवा तिरंगी व्हायच्या, यावेळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे। आता पंचकोनी, षटकोनी तर कुठे सप्तरंगी निवडणूक पाहता येणार आहे। या गोष्टींची जाणीव ठेवून ॲडव्होकेट लाठी आणि ॲडव्होकेट जहांगीर, ॲडव्होकेट पाटील व वरिष्ठ वकिलांनी मिळून एका विशेष सभेचे आयोजन करत सर्व उमेदवारांना शांतता आणि एकतेचे आवाहन केले। निवडणुका येत राहतात, निवडणुका जात राहतात, निवडणुकांमध्ये हार जीत ही निश्चित आहे। मात्र त्यामुळे मनामध्ये कटुता शिल्लक राहू नये असे उपदेश सुद्धा केलेत। यावेळी निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपली उमेदवारी का आणि कशासाठी याचं उपस्थितांना स्पष्टीकरण दिलंय। सभेमध्ये ॲडव्होकेट सागर चित्रे, ॲडव्होकेट हरुल देवरे, ॲडव्होकेट गवई, तसेच ॲडव्होकेट रमाकांत पाटील आणि ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी, ॲडव्होकेट तन्वीर शेख, ॲडव्होकेट शरीफ शेख यांसहित शेकडो वकील उपस्थित होते। बघूया त्यांचा एक खास रिपोर्ट। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। जे उमेदवार आमचे निवडणुकीला उभे आहेत त्यांची आज आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांना आपले मी का उभा आहे याचं निवेदन करण्यासाठी त्यांना सांगितलं। आणि त्यानंतर आम्ही सर्वांना असे आवाहन केलेले आहे की आपण हा इलेक्शन आपल्या एका वर्षासाठी आहे आणि यानंतर आपण जे वकील मंडळी आहे ते नेहमी एकमेकांच्या विरोधात केसेस लढवतो, त्याचप्रमाणे हे इलेक्शन आपल्याला लढवायचे आणि आपल्या पूर्वीसारखंच आपलं मैत्रीचं जे वातावरण आहे ते इथे कायम टिकवायचं आहे। या पद्धतीने आम्ही आमच्या वकील वर्गाला
आम्हाला आव्हान केलेले आहे आणि सर्वांनी आपल्या खेळीमेळीच्या वातावरणात हे निवडणुका पार पाडण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे। तेव्हा आमच्या या निवडणुका या वर्षाच्या खूपच खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चुरशीत परंतु खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होणार आहे आणि त्याला आमच्या सर्व उमेदवारांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आपल्या सगळ्यांना जसं माहिती आहे की जळगाव जिल्हा वकील संघ यांचे 2014-2015 साठी आमचे इलेक्शन्स लागलेले आहेत। इलेक्शन प्रोग्राम ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे आणि उद्या हा माघारीचा दिवस आहे। आज आपल्या समोर आम्ही एक गेट टुगेदर, मी मीटिंग म्हणणार नाही त्याला, एक गेट टुगेदर आम्ही ते सगळे जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं आम्ही घेतलं, त्यांचं मनोगत की ते कुठल्या बेसिसवर ते निवडणुकी लढत आहेत आणि काय त्यांचे मुद्दे असतील ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना आज इथे आमंत्रित केलं होतं। सगळे उमेदवार इथे आले होते आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। आपल्याला मी हे सांगू इच्छितो की हे वकील संघ आमचा जो आहे दरवर्षी इथे इलेक्शन्स होतात आणि खूप खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आम्ही हे इलेक्शन्स पार पाडतो। इथे जे काही इलेक्शनची प्रक्रिया असते ती संपूर्ण प्रक्रिया ही योग्य पद्धतीने पाळली जाते। सिनियर लोकांचा जो एक मान नेहमी द्यावा लागतो आम्ही आमच्या बारतर्फे आम्ही तो देतो आणि काही सिनियर लोकांनी ह्यावेळेही मध्यस्थी करून काही जे कॅन्डिडेट्स होते त्यांना एक स्पोर्टी ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांना माघारीचा विनंती केली होती। त्यांची विनंतीला मान देऊन काही कॅन्डिडेट्स जे होते अध्यक्षपदाचे असो किंवा दुसरे जे उपाध्यक्षपदाचे असो त्यांनी माघारी घेतलेली आहे। उद्याचा खरंच दिवस हा माघारीचा आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे। आमच्या बारकडून जे सिनियर मंडळी आहे ते परत असे प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो आणि हे इलेक्शन्स खरंच खेडीमेडीच्या वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा करतो। आणि गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ही निवडणूक वेगळी नाही आहे, पहिल्यासारख्याच निवडणुका आहेत, परंतु ह्या वेळेला जास्त कॅन्डिडेट आल्यामुळं थोडंसं या निवडणुकीला थोडं महत्त्व जास्त आलेलं आहे। एवढंच याच्यामध्ये आहे, कारण यापूर्वीच्या जेवढ्याही निवडणुका झाल्या 1 by 1 अशा होत्या, परंतु ह्या वेळेला ते कुठं तिरंगी कुठं चौरंगी असे फॉर्म भरण्यात आलेले आहे आणि उद्या विड्रॉलचा दिवस आहे ते समजल्यानंतर क्लिअर पिक्चर उद्या होईल। कारण खेडीमेडीच्या वातावरणात निवडणूक व्हायला पाहिजे आणि वकिलाची प्रतिष्ठा आणि बारची प्रतिष्ठा ठेवूनच आपण निवडणूक लढवायला पाहिजे, हे मी सर्वांना आणि माझ्या बांधवांना सुद्धा हीच विनंती करतोय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। जसं राजकीय युती वगैरेचा जो प्रकार आहे सगळा त्याप्रमाणेच जळगाव बारला सुद्धा तसंच माहोल तयार झालेला आहे, पण सगळ्या वातावरण अगदी खेडीमेडीचं असल्यामुळे इलेक्शन व्यवस्थित पार पडेल असं म्हणायला काही हरकत नाही। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। जळगाव शहरामध्ये मध्यंतरी मनपा कर्मचाऱ्यांनी संप उगारला होता। त्यावेळी शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते। आधीच सर्दी, खासी, मलेरिया, डेंग्यू आणि अन्य संसर्गजन्य आजारांमुळे जळगावकर हवालदिल झाले होते। कचरा मात्र दिवसेंदिवस वाढतच होता। अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रख्यात उद्योजक भवरलाल जैन आणि उपाध्यक्ष अशोक जैन यांनी पुढाकार घेऊन जळगाव शहराला कचरामुक्त करण्याचा विडा उचललाय। जवळपास 200 डंपर्स आणि शेकडो कर्मचारी लावून शहराला रात्रंदिवस स्वच्छ करतायत। त्यामुळे शहरावर असलेला आरोग्याचा मोठा धोका टळलाय। भवरलाल आणि कांताई जैन सामाजिक फाउंडेशनतर्फे केले गेलेल्या या उदात्त कार्याबद्दल फाउंडेशनचं सर्वत्र एकत्र कौतुक होतंय। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात कंपनीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी फारुख शेख यांच्याकडून। लिमिटेड तर्फे सामाजिक बांधिलकीचे अधीन राहून 13 सप्टेंबर पासून जळगाव शहर स्वच्छता मोहीम आदरणीय पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहेत। मागील 2 महिन्यापासून जळगाव शहर महानगरपालिकेचे कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन न झाल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून सगळे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आणि त्यामुळे जळगाव शहरातली स्वच्छता अत्यंत घाणेरडी स्वरूपात झालेली आहे आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। अशा या कारणामुळे माननीय आयुक्त संजय कापडणीस व सभापती नितीन लड्डा यांनी आदरणीय मोठे भाऊ यांना विनंती केली की जळगाव शहर स्वच्छ करण्यासाठी आपण आपली मनुष्यबळ आणि पूर्ण मशिनरी आम्हाला उपलब्ध करून द्या
आणि त्यांच्या प्रतिसादाला भाऊंनी त्यांना प्रतिसाद दिला आणि 13 सप्टेंबरपासून आमचे जैन इरिगेशनचे या ठिकाणी 18 डंपर, 6 JCB, 4 ट्रॅक्टर आणि सुमारे 250 कर्मचारी रोज या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज 13 सप्टेंबर ते आजपर्यंत सुमारे 1200 ते 1400 टन कचरा हा आम्ही उचललेला आहे। आज या स्वच्छताचे विशेष मोहीम अशी आखलेली रात्री संपूर्ण मार्केटमधील घाण या ठिकाणी उचलण्यात येत आहे, जेणेकरून सकाळी ट्रॅफिकमुळे आणि दुसऱ्या कारणामुळे घाण उचलता येत नाही। त्यामुळे आज या ठिकाणी अशी या स्वरूपाची घाण उचलली जाते। ती सुमारे आजचाच फक्त रात्रीचा जर विचार केला तर सुमारे 10 ते 11 टन हा कचरा आम्ही उचलणार आहोत आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा आम्हाला या प्रकरणी मोलाची साथ देत आहे। ही सेवा आता एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आमचा या ठिकाणी आज संपलेला आहे। आता कन्क्लुजन करायला आम्ही सुरुवात करतो आहोत। तत्पूर्वी गटारी आणि रस्त्यांची साफसफाईसाठी आम्ही मनुष्यबळ वेगळे उपलब्ध करून दिलेले आहे, जे रोज सकाळी गटारी आणि रस्त्याची UPA सरकारच्या वेळी पंतप्रधानांचे कोणी ऐकतही नव्हते आणि कोणी त्यांना प्रचाराकरता बोलावतही नव्हतं, असं वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केलंय। याआधी कोणी पंतप्रधानांना प्रचाराकरता बोलावतही नव्हतं आणि त्यांचं कोणी ऐकतही नव्हतं, परंतु आत्ताच्या पंतप्रधानांना जनता भरभरून प्रेम करते आणि त्यांचं भाषण फार औत्सुक्याने ऐकतात, म्हणूनच आता स्वतः पंतप्रधानांना प्रचारासाठी बोलवतात, असे वक्तव्य आज भाजप प्रवक्ता आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलंय। कौन कह रहा है? कल ही बोला है सर। किसने बोला है? प्रकाश जावड़ेकर जी ने बोला। ठीक है, मोदी जी देश की जनता के द्वारा चुने हुए एक लोकप्रिय प्रधानमंत्री हैं, इनको देश सुनना चाहता है। आई हैव ऑलरेडी स्पोकन ऑन दैट टू शो हिज कंसर्न फॉर द प्लाइट ऑफ द फार्मर्स। क्या स्थिति है महाराष्ट्र के किसानों की, ये हम जानना चाहते हैं। महाराष्ट्र डिजर्व्स बेटर। जिस तरह इंडिया ने बदलाव के लिए कमर कसी और बदलाव हुआ, मैं कल पुणे में था, आज मुंबई में हूं, महाराष्ट्र में भी बदलाव की जबरदस्त आकांक्षा है। और जब हम देश में 272 प्लस की बात करते थे तो कई लोग हमसे कहते थे, आपको मालूम है मैं मीडिया के कैंपेन हेड था, हम लोग रोज टीवी में चर्चा में आते थे, करते थे, तो हमारे मित्र हमसे पूछते थे कि आप ज्यादा तो नहीं बोल रहे हैं। एंड व्हेन आई सी द टाइम्स नाउ, माइक हियर ऑन द डे ऑफ काउंटिंग, व्हेन आई वाज ऑन विद अर्णव गोस्वामी, he was kind enough to tell me, Mr. Prasad, your party has got full majority। ये हिंदुस्तान है, उसमें महाराष्ट्र की बहुत बड़ी भूमिका रही है। 24 हम लड़े, 23 जीते। इस बार के विधानसभा के चुनाव में भी 15 साल से परेशान, उबी हुई, प्रताड़ित गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। पाकिस्तानकडून खोडसाळपणा अजूनही सुरूच आहे। बुधवारी रात्रीपासून जम्मूच्या कानाचक, अर्निया, आरिसपूर आणि सांबा भागात फायरिंग सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतरही सीमेवरील गोळीबार अजूनही चालू आहे। विशेष म्हणजे मध्यरात्रीपासून जवळपास 60 ते 65 भारतीय चौक्यांवर गोळीबारी करण्यात आली आहे। या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 5 जण जखमी झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार लवकरच सर्व काही ठीक होईल असा आशावाद व्यक्त केला होता। लष्करातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील 60 पोलीस चौकी आणि 80 गावांना पाकिस्तानी रेंजर्सने टार्गेट केलंय। यामध्ये 3 लोक जखमी झाले असून दरम्यान या सर्व घडामोडींवर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीने भारत सीज फायर कायद्याचं उल्लंघन करतंय त्यावरून असे वाटते की भारताने इस्रायलचे मॉडेल अंगीकारलंय। मोदींनी हे समजून घ्यायला हवं की आम्ही सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकतो। गुजराती दंगलग्रस्तांप्रमाणे गप्प बसणार नाही। लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार सीमेवर पाकिस्तानशी 2 हात करण्यासाठी भारतीय सैन्य दलाला सूट दिली आहे। पंतप्रधानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे देऊ केली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या गोळीबाराला BSFचे जवान प्रत्युत्तर देत आहेत, तर महाराष्ट्रातही शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे। नरेंद्र मोदी यांना फक्त देशाच्या साफसफाईची पडली आहे,
मात्र पाकिस्तानाकडून होणारा गोळीबार दिसत नाही का असा परखड प्रश्नही विचारलाय. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. पुढील बातमी पालघरमधील. सेनेतून बाहेर पडताना धनुष्यातील बाण घेऊन निघालोय, त्यामुळे सेना अधोगतीला चालली असा विश्वास नारायण राणे यांनी पालघरमध्ये व्यक्त केला आहे. राणे आज पालघर येथे राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते. यावेळी सेनेच्या 25च्या वर जागा येणार नाही. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या उद्धवने कधी विधानसभा तरी बघितली आहे का? त्यांनी कायमस्वरूपी भावी मुख्यमंत्री पाठी लावावी असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. आमचे उद्धव ठाकरे काय म्हणतायत? स्वबळावर रडतोय, मीच मुख्यमंत्री होणार. विधानसभा पाहिली का रे बाबा कधी आतमध्ये येऊ? काय माहितीये विधानसभेत काय चालतं? राज्यात खाती किती आहेत तरी माहिती आहेत का तुला? तुला आधी 288 उमेदवार मिळाले का? किती भाडोत्री खरेदी केले? इथला पण भाडोत्री, स्वतःकडे उमेदवार नाही आणि स्वबळावर. आणि मुख्यमंत्री, मी त्याला एकच सांगितलं, मुख्यमंत्री कायम तुमच्या नावासमोर लावूया, पण त्याच्या अगोदर भावी मुख्यमंत्री कायमचा कधीच होणार. शिवसेना आवडत गेली, शिवसेनेत दम राहिला नाही. त्या विधिमंडळात मी पाहतो 42-43 आमदार आहे, एकही आमदार 5 मिनिटं शुद्ध मराठीतून बोलू शकतो, जनतेचे प्रश्न मांडू शकतो असं एक नाही. वाद गाविताला विचार, एक नाही. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, मच्छीमारी समुद्रात कोणकोणत्या प्रकारचे होते जरा विचारावं. काय माहित नाही माणसाला. आज त्याचा जोक आले अनेक मोबाईलवर. त्या माणसाला शेतीचा माहित नाही, कामगारांचे प्रश्न माहित नाही, मच्छीमारांचे माहित नाही, आणि सत्ता आणि म्हणतो अजिबात नाही. यांचे 25च्या वर महाराष्ट्रात आमदार येत नाही. आता 43 आहेत, आता 25. अधोगतीकडे निघालेला हा शिवसेना पक्ष. मी शिवसेनेत 39 वर्ष. ज्या वेळेला शिवसेना सोडली त्या धनुष्यबाणातले बाण घेऊनच काँग्रेसमध्ये आलो. काय राहिलं नाही. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. पुढील बातमी पंढरपूरमधील. निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर आली आहे. पंढरपूरमध्ये निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर मतदान मशीन जोडणे, त्यामध्ये मतपत्रिका मशीनवर चिटकवणे, मशीन सील करणे हे कार्य जोरात चालू आहे. या मशीनला एकूण 8 सील असतात. तसेच सर्व जोडणी झाल्यावर मशीन चेक करणे अशा कामांना गती आली आहे. कॅन्डिडेट सेट करणे पहिल्यांदा, त्यानंतर ही मतपत्रिका चिटकवणे, परत ही सील करणे, टॅग लावायचं, ही सील करणे, परत हिचं सील करणे. एकूण मशीनला किती सील असतात? सील दिवसेंदिवस हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतोय. वातावरणातील तापमान वाढत असतानाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापलंय. वसंतदादा यांच्या सांगलीत आज पुन्हा एकदा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टोप डागली आहे. मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. या प्रचार सभेसाठी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवर टीका केली आहे. तर बघूया यावेळी सुषमा स्वराज काय म्हणाल्यात ते. सभा में उपस्थित आदर योग्य मेरे बुजुर्गों, माताओं, बहनों और स्नेही भाई, सबसे पहले तो मैं नीरज के मतदाताओं के प्रति हृदय से आभार व्यक्त करना चाहती हूँ कि 2009 में भी मैं नीरज में आई थी, खाड़े जी के लिए ही वोट मांगने आई थी और आपने मेरा मान रखकर 55,000 वोटों से सुरेश जी को जिताकर दिया। वास्तव में सुरेश भाऊ खाड़े इस जिले में जो जिला कांग्रेस का गढ़ माना जाता था, भाजपा का कमल खिलाने वाले पहले व्यक्ति हैं।
साथ ही भाजपा का सूर्योदय हुआ था और वसंत दादा पाटिल के परिवार का सूर्यास्त हो गया था। 2,40,000 वोट प्राप्त करके पहली बार लोकसभा में 60 वर्ष के बाद संजय काका पाटिल अब ये विजय का सिलसिला रुकना नहीं चाहिए। वैसे रुकेगा नहीं, ये मेरा विश्वास है, क्योंकि शिखर दोपहरी 3 बज रहे हैं, सूर्य पूरी प्रखरता के साथ चमक रहे हैं और धूप की परवाह न करते हुए जिस तरह शांत मन से आप यहाँ हमारी बात सुन रहे हैं, ये मुझे विश्वास दिला रहा है ये परिदृश्य कि यहाँ भी मीरज में सुरेश बाबू खाड़े की फसल पककर तैयार खड़ी। हमारे प्रचार को अफजल खां का हमला बोल दिया। मैं कहना चाहूंगी उद्धव जी को कि हम आज भी मातृश्री का आदर करते हैं। आप इस भवन की मर्यादा मत तोड़िए। ठीक है, राजनीतिक रिश्ते टूट गए, लेकिन व्यक्तिगत रिश्तों में इतनी कड़वाहट नहीं आनी चाहिए कि सार्वजनिक रूप से हम एक दूसरे की आलोचना इतनी कड़वी करें। अरे सगी माँ के जाए भी आपस में अलग हो जाते हैं, लेकिन दुख सुख के साथ ही बने रहते हैं। इसलिए मैं कहना चाहूंगा, चुनाव प्रचार में कोई कड़वाहट नहीं आनी चाहिए। कोई ग्रह था कि गठबंधन सारे टूटे, कांग्रेस और एनसीपी भी टूटी, शिवसेना और भाजपा भी टूटी, क्योंकि शायद कोई ग्रह है जो ये कहता है कि अब भारतीय जनता पार्टी की शुद्ध सरकारें बनाने का समय आ गया है। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ठाण्यातील 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यातील वृंदावन सोसायटीमध्ये राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये त्यांनी युती तुटली, आघाडी तुटली हे सगळं फक्त देखावे आहेत, आतून मात्र त्यांचे लागेबंदे आहेत। तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार एनडीए मध्ये जाण्याच्या तयारीत होते, मात्र आरएसएस नेत्याचा विरोध करण्यासाठी ते सहभागी झाले नाही। आपल्या देशाचे पंतप्रधान एका पार्टीच्या प्रचारासाठी संपूर्ण सरकारी फौजा घेऊन फिरतायत, सरकारी एअरफोर्सचा दौरा करतायत आणि त्यांच्या सोबत गुजरातची पोलीस सुद्धा आहे। का त्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाहीये का? मी आज पण विश्वासाने बोलतो की देशातील सर्वच महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा ही इतर राज्यांपेक्षा चांगली आहे आणि कणखरही आहे। महाराष्ट्राला गेटवे ऑफ इंडिया बनवून ठेवले, कोणीही येतं आणि कोणीही जातं, कोणाला कोणाचाच पत्ता लागत नाही, तरी देखील महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे। मी माझ्या पहिल्या सभेमध्ये जेव्हा सांगितलं ना, शरद पवार यांनी एका भारतीय जनता पक्षाच्या माणसाला फोन करून सांगितलं तुम्ही युती तोडा, मी तात्काळ अर्ध्या तासाच्या आत आघाडी तोडतो, हे सगळं मिळालेलं आहे। अहो एनडी आता लोकसभेच्या काळामध्ये शरद पवार एनडीए मध्ये येणार होते। आरएसएस मधल्या एका व्यक्तीने त्याला विरोध केला, त्या गोष्टीला विरोध केला, म्हणून ते सगळं प्रकरण थांबलं, नाही तर यांच्या सगळ्या बैठका झाल्या होत्या आणि शरद पवार एनडीए मध्ये येणार होते। म्हणजे यांच्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, सगळं मनोमिलन सगळं पूर्ण झालेलं आहे आणि त्या मनोमिलनावरतीच आता ह्या सगळ्या युत्या आणि आघाड्या तोडल्या गेल्या। हे सगळे आतून सगळं आपापल्या सगळ्या गोष्टी करत राहणार आणि तुम्हाला येऊन बेवकूफ बनवणार, तुम्हाला येऊन मूर्ख बनवणार आणि आम्ही फक्त बघत बसायचं, आघाड्या तुटल्या, युत्या तुटल्या, सगळे आतून मिळालेले। विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला की दुपारी तो मंत्री त्यांच्या केबिनमध्ये बोलवणार, त्या आमदाराला त्या केबिनमध्ये सगळी सेटलमेंट होणार, तिकडे पैशाचे व्यवहार होणार, पैसे घेऊन हा मोकळा, दुसऱ्या दिवशी विधानसभेतला प्रश्न बंद आणि तुम्हाला येऊन सांगायचं तुमचे ते काय कामाचे अहवाल काढायचे आणि कामाच्या अहवालामध्ये सांगायचं बघा विधानसभेमध्ये मी तुमचा प्रश्न विचारला होता, मग आम्हाला पण वा आमच्या आमदारांनी प्रश्न विचारला बरं का। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी सांगलीमधील। सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार यांच्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्याकडून जोरदार टीका केली जाते। सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आता निवडणुकीत त्याच सहकाऱ्यांवर पद्धतशीर टीका करताना या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत। खानापूर मतदारसंघातील उमेदवार सदाशिव पाटील यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून एका हातून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे अशी देवाणघेवाण करण्याची पद्धत सुरू केली आहे, असं माजी गृहमंत्री आर पाटील यांनी म्हटलंय। आज आपल्या समोर जे उमेदवार उभा आहेत
आपल्या आमदारांच्या बद्दल मला फारसं बोलावं असं वाटत नाही, कारण मागल्या 5 वर्षामध्ये जनतेचा भ्रमनिराश करून सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणाचा व्यापार कोणी केला असेल तर तो यांनी केला. या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या, देण्या घेण्याची संस्कृती इथूनच सुरू झाली. गरीब माणसाला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे. तसंच आमदार सदाशिव पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या 10 वर्षात आतापर्यंत जी काही कामे केली आहे त्याची त्यांनी पुस्तिका काढली आणि त्यात उल्लेख असलेली कामे मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या विभागाची आहेत, त्या कामांना मीच मंजुरी दिली आहे. मग त्यांनी काय केलं असं राष्ट्रवादीने शरद पवार यांनी म्हटलंय. या 5 वर्षामध्ये आज सांगितलं जातं, इथल्या आमदाराच्या मार्फत सांगितलं जातं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं. त्याच्या काही गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी गाळणी झाली, मी अनुदान मिळवून दिलं. अनुदान मिळवून अनुदान देण्याच्या कमिटीचा चेअरमन शरद पवार होता. दिल्लीमध्ये हे अनुदान मंजूर केलं, ते या ठिकाणी पाठवण्याच्या संबंधीचा हा निकाल घेतला. दुष्काळ पडला, छावण्या काढलं, मदत केलं, सरकीची पेन त्यांना दिलं, त्या कामाच्यासाठी दिल्लीहून पैसा दिला, या संबंधीचं मी काम केलं. अशा प्रकारची माहिती इथला आमदार देण्याचा प्रयत्न करतो. सबंध देशात कुठेही दुष्काळ पडल्याच्या नंतर त्या दुष्काळग्रस्त जनतेला मदत करण्याच्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या कमिटीचा चेअरमन शरद पवार होता. त्याच्या अध्यक्षतेखालच्या समिती निर्णय घेतला आणि महाराष्ट्राला हा पैसा दिला आणि दुष्काळग्रस्त जनतेला वाचवण्याच्या संबंधीची आज या ठिकाणी आम्ही काळजी घेण्याचं काम केलं. सांगितलं जातं की फळबागाच्यासाठी मी मदत केली. अरे फळबागाला मदत करण्याचं धोरण मालक सगळ्या देशाला माहिती आहे. आणि इथली द्राक्षाची बाग असेल, अन्य व्यवसाय असेल, त्याला मदत करण्याच्यासाठी एक वेगळी नीती आम्ही ठरवली आणि इथल्या द्राक्ष उत्पादकांना सुद्धा मदत केली. पोल्ट्री व्यवसाय संकटामध्ये आला. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आमदार पाटील मला एकदाही विधानसभेत दिसले नाहीयेत, ते कोठे होते याची आपण चौकशी करू असंही ते म्हणाले. आर पाटील, पतंगराव कदम, जयंतराव पाटील, तुमचे सिटिंग आमदार पाटील तर 10 वर्षात काय करतात विधानसभेत कधी मला आज दिसायचेच नाही. कुठे असायची याची एक चौकशी समिती नेमली. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.